कीर्तन 8वे पंचपदी अनुक्रम कीर्तनाचा अभंग। एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता। मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजभार चाले ऐसा। लावूनी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने। तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्रे। आजपर्यंत आमच्या ठिकाणी भगवत प्राप्तीकरिता जप तप कर्म अनुष्ठान यज्ञ यागादी साधने उपासना वगैरे इतर भावना होत्या, परंतु ह्यापासून आम्हाला अविनाशी समाधान मिळाले नाही, म्हणून आम्ही आता या वाटा मोडून टाकल्या। बहु झालो खेद शेन, व्यर्थ शेन पावलो। भगवत प्राप्तीला इतकी साधने होती, दुस्तर म्हणजे यज्ञ यागादिक वगैरे आचरण्यास फार कठीण। आम्हाला अविनाशी समाधान या वाटेत सापडले नाही। आपला ज्यात फायदा होत नाही तो व्यापार कशाला करावा। तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। दुःख नाहीसे करून सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे। दुःख कोणाला होते याचेच आम्हाला ज्ञान नाही। तुकाराम महाराजही याच अवस्थेत होते। त्यांनी त्या रोगापासून नफा तोटा पाहिला व त्यापासून परिणामही पाहिला, व आम्ही पाहत नाही। भगवत प्राप्ती करून दुःख निवर्त करायचे आहे। याला पहिली पायरी म्हणजे ज्ञान करून घ्यायचे आहे। व्यवहार करण्याला ज्ञान पाहिजे आणि परमार्थ करण्याला नको काय। ते पहिल्याने विपरीत ज्ञानाच्या अवस्थेत होते। त्यांचे त्यावेळेस नुकसान झाले कोणते, तर अन्य साधने करण्यामध्ये आयुष्य गेले हेच नुकसान। आयुष्य गेले वायाविन, थोर झाली नागवना। दुर्लभो मानुष देहो, देहेनाम क्षणभंगुरहा।